पुरणेत रामदास आठवले यांची सांत्वनपर भेट, सभागृहासाठी 25 लाखांची घोषणा। येथील रिपाईचे ज्येष्ठ नेते व माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय यादवराव भवरे यांच्या निधनानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवार दिनांक 25 रोजी पूर्णा येथे जाऊन भवरे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। भवरे यांच्या निवासस्थानी भेट देत आठवले यांनी कुटुंबियांना धीर देत श्रद्धांजली अर्पण केली। यादवराव भवरे हे पक्षनिष्ठ व तळागाळातील कार्यकर्त्यांना जोडणारे नेते होते। त्यांच्या जाण्यानं पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी भवरे यांच्या स्मरणार्थ पूर्णा शहरात सभागृह उभारण्यासाठी खासदार निधीतून 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली। तसेच पक्ष विस्तारासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम करण्याचं आवाहन केले। सांत्वन भेटीनंतर त्यांनी शहरातील बुद्ध विहाराला भेट देऊन विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। आमच्या भारतीय दलित क्रांतीच्या काळामध्ये 7-8 नगरसेवक आमचे असायचे। आज आपल्या समाजाचे 10 नगरसेवक आहेत, पण ते वेगवेगळ्या आहेत। तरी सुद्धा या पूर्णेमध्ये आमची बहुतांशी ताकद आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यास मी आलोच होतो। त्याचबरोबर आदरणीय बनते जी आमची उपमुख्यमंत्री जी आहे त्यांचा पॅन्थरच्या काळामध्ये मला अत्यंत फार मोठा पाठिंबा मिळालेला आहे। मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी यांनी आपल्या या मुवमेंटला पाठिंबा दिला होता आणि आज या बुद्ध विहारामध्ये आल्यानंतर मला वाटलं की बुद्ध विहाराचा विस्तार या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये नांदेडमध्ये असणारे प्रबुद्ध बांधव आहे त्यांच्यासाठी हे एक अत्यंत चांगलं सुंदर अशा पद्धतीने स्थळ आहे हे या ठिकाणी आमच्या बहुतांचं आहे। याला महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्रामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मध्यंतरी 1 कोटी रुपये या मिळाल्यानंतर त्याचा विस्तार झालेला आहे। अजून 10 कोटीचा प्रस्ताव मंत्रीने मला आता सांगितलेला आहे की राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। त्यासाठी सुद्धा वेळ करेन आणि मराठवाड्यातलं एक अत्यंत सुंदर अशा पद्धतीने जे बहुतांश स्थळ आहे तीर्थक्षेत्र आहे याला अजूनही चांगल्या पद्धतीने सुंदर बनवण्यासाठी नक्की राज्य सरकारच्या वतीने मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि उपमुख्यमंत्री जे आहे त्यांच्याबद्दल मला वचन आलेलं आहे। त्यांनी आपलं आयुष्य जे आहे बाबासाहेबांनी केलेल्या बौद्ध माताची केलेलं आहे ते करत आहे आणि त्यामुळं आज या बुद्धाला भेट दिल्यामुळं मला आनंद वाटला आणि आज या ठिकाणी आज लातूर जिल्ह्यात जवळ आहे लातूरमध्ये काही सभा आहे, औरंगाबादमध्ये काही सभा आहे, संभाजीनगरमध्ये काही सभा आहे। यासाठी मी आलेलो आहे आणि आमचं पार्लमेंटचं अधिवेशन आणि बाकीच्या राज्यामध्ये अनेक कार्यक्रम असल्यामुळं या ठिकाणी मराठवाड्यामधील अनेक कार्यक्रम होतो। पण आज 3 दिवसाचा माझा दौरा मराठवाड्याचा आहे आणि मराठवाड्यामध्ये कॅन्सर मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती, मुवमेंट अत्यंत स्ट्रॉंग होती आणि अजूनही ते स्ट्रॉंग करण्याचा माझा प्रयत्न आहे। सर्व रिपब्लिकन पक्षाचे जे नेते आहे या सर्वांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। बाबासाहेबांचा एकच पक्ष